मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही पावसाळ्याच्या एका रात्रीत घराच्या गच्चीवर उभे आहात. आकाशात विजा चमकत आहेत, थेंबांचा जोरदार मारा सुरू आहे. गावाकडे जाणारा रस्ता पूर्ण चिखलात बदलला आहे. बस सेवा बंद, ट्रक रस्त्यांवर अडकलेले आणि गावात पोहोचणारा धान्याचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. अशा वेळी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला सर्वात मोठी चिंता कसली असते? उद्याच्या जेवणाची. उद्या आपल्याला चुलीवर धूर उठेल का? मुलांना भरपोट खायला मिळेल का? ही चिंता आज लाखो कुटुंबांना होती. पण आता सरकारने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ही काळजी आता बऱ्या प्रमाणात कमी होणार आहे. होय, भारत सरकारने राशन कार्ड धारकांसाठी 3 महिन्यांचे फ्री राशन एका वेळी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. का घेतला हा निर्णय? पावसाळा सुरू झाला आहे. देशभरात मुसळधार पाऊस पडतोय. काही भागात नदी ओलांडून पुढे जाणे खूप जास्त धोकादायक आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि डोंगराळ भागात तर रस्तेच वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत महिन्याला एकदा राशन घेण्यासाठी जाणे येणं ग्राहकांना त्रासदायक तसंच धोक्याचं आहे. पण सरकारने ती कुठे मागे नाही. सरकारने ही अशक्य गोष्ट आता शक्य केली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एकत्रित निर्णय घेतला. जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यांचे धान्य एकाच वेळी मोफत कार्डधारकांच्या हाती दिले जाईल. याचा फायदा कोणाला होणार? मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सर्वात जास्त दिलासा मिळणार आहे. कारण आता 3 महिन्यांचा साठा घरात असेल. वादळ असो वा पूर, घरात धान्याची कमतरता भासणार नाही. रोजचं जेवण व्यवस्थित होईल. मुलं उपाशी झोपणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ पोट भरलं जाणार नाही, तर मनही शांती होणार. मोठा प्रश्न, ही योजना कशी राबवली जाईल? आधीप्रमाणे महिन्याला धान्य घ्यायचं नाही. तुमचं राशन कार्ड घेऊन एखाद्या दुकानात जा. एकदाच ते 3 महिन्याचं धान्य देईल आणि तो साठा तुम्ही घरात ठेवा. हे फक्त शहरात नाही तर गावोगावी, डोंगराच्या व पूरग्रस्त भागासाठी सुद्धा लागू आहे. हे फक्त राशन नाही तर सुरक्षेचं कवच आहे. कधी विचार केला आहे का? एका छोट्याशा पिशवीतलं धान्य म्हणजे फक्त भात किंवा गहू नाही. ती आहे जगण्याची खात्री. ती आहे मुलांच्या चेहऱ्यावरील हसू. ती आहे पोटभर जेवण्याची हमी. आणि म्हणून सरकारने हा निर्णय केवळ अन्नधान्य वितरण नाही, तर एक मानवी संदेशातील मोठा निर्णय आहे. पावसाळ्यात जीवघेणा प्रश्न गेल्या काही वर्षात आपण वारंवार ऐकत आहोत. पुरामुळे रस्ते तुटतात, धान्याचे ट्रक, गव्हाचे ट्रक पोहोचू शकत नाही, लोकांना आठवडे उपाशी राहावं लागतं. याच्या संकटावर हा उपाय म्हणून खूप जास्त जीवनदान ठरेल. सरकारची रणनीती काय आहे? सरकारने विचार केला, महिन्याला धान्य नेणं म्हणजे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण. दरवेळी पाऊस अडथळा निर्माण करणार. लोकांना वारंवार त्राससुद्धा सहन करावा लागणार. यावर उपाय म्हणजे नैसर्गिक वितरण, म्हणजेच एकदाच 3 महिन्यांचं धान्य देणे. आणि हे खूप फायद्याचं ठरू शकते. त्यामुळे हे सरकारचं नियोजन तुम्हाला कसं वाटतं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पूर्ण तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या धार्मिक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.